प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम. आमच्या YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे. नवीन ऐकत व पाहत असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विश्वासी मित्रांना व नातेवाईकांना लिंक शेअर करा. गॉड ब्लेस यू. खोट्या शिकवणीची व्याख्या काय आहे? पाखंडी मताची मूलभूत व्याख्या म्हणजे मंडळीच्या स्वीकृत सिद्धांताच्या विरोधात असलेल्या धार्मिक विचारांचा स्वीकार. दुसरी व्याख्या म्हणजे प्रचलित सिद्धांत, सराव किंवा विचार यांच्यापासून विचलन किंवा असहमती. विचार करण्यासाठी हा एक चांगला प्रारंभ बिंदू आहे. या व्याख्या दोन प्रमुख घटक ओळखतात: प्रबळ दृष्टिकोन आणि प्रतिवादी दृष्टिकोन. धर्माच्या संबंधात मंडळीच्या अधिकृत दृष्टिकोनाच्या विरोधात जाणारी कोणतीही श्रद्धा किंवा प्रथा खोटी शिकवण मानली जाते. खोटी शिकवण प्रत्येक युगात अस्तित्वात आहे, परंतु 12व्या शतकात कॅथोलिक चर्चने त्याविरुद्ध अभूतपूर्व कारवाई केली. युरोपमध्ये कॅथोलिक चर्चची सत्ता वाढत असताना इतर ख्रिश्चन गटांमधील मतभेद वाढू लागले. पोप अलेक्झांडर तिसरा 1162 किंवा 63 यांनी व्हिसलब्लोअर्सना चर्चमधील पाखंडी मताचा पुरावा उघड करण्यासाठी प्रोत्साहित केले. 1184 मध्ये पोप लुसियस तिसरा यांनी एक हुकूम जारी केला, ज्यांनी खोट्या शिकवणीचा आचरण करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी धर्मनिरपेक्ष अधिकाऱ्यांच्या हातात ठेवले. पुढील अनेक दशकांमध्ये मंडळीने खोट्या शिक्षकांसाठी शिक्षेची तीव्रता वाढवली. अखेरीस पोप ग्रेगरी 9 च्या अंतर्गत हा एक फाशीचा गुन्हा बनला. या काळात डॉमिनिकन ऑर्डरचे अधिकारी हे धर्मद्रोही किंवा विधर्मी यांची चौकशी करण्यासाठी आणि त्यांना शिक्षा करण्यासाठी न्यायालयाचे मुख्य मध्यस्थ बनले. एक विशेष न्यायालय ज्याने त्यांच्या हेतूंचा तसेच त्यांच्या क्रियाकलापांचा न्याय केला. जेव्हा एखाद्या गावात एखाद्याला पाखंडी धर्म शिकवल्याचा संशय आला, तेव्हा एक जिज्ञासू गावकऱ्यांना उपदेश करण्यासाठी पाठवले जायचे आणि त्यांना पाखंडी किंवा पाखंडी धर्माचा उपदेश करणाऱ्यांची तक्रार करण्यास पुढे येण्यास सांगायचे. हा एक सामान्य न्यायिक निष्कर्ष होता, ज्यामध्ये खोट्या शिकवणीची कबुली देणाऱ्या प्रत्येकासाठी कृपेचा कालावधी समाविष्ट होता. यानंतर विशेष धार्मिक तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये कबुली देणाऱ्याला छळ करण्यास भाग पाडणे, खोटे साक्षीदार देणे इत्यादींचा समावेश होता. खोटे शिक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांना कबुली जबाब देण्यास भाग पाडणे असे आदेश देण्यात आले होते, ज्यामध्ये मंडळीची अनिवार्य उपस्थिती, तीर्थयात्रा यांचा समावेश असू शकतो. देवस्थान, मालमत्तेचे नुकसान किंवा तुरुंगवास इत्यादी पश्चात्ताप करण्यास नकार देणाऱ्या खोट्या शिक्षकांना मृत्यूदंड देण्यात आला. 15व्या शतकापर्यंत युरोपच्या बहुतेक भागांत चौकशी चालू होती. साहजिकच त्या काळातील प्रस्थापित सनातनी पद्धतीनुसार खोट्या शिकवणी शिक्षणाचे प्रमाण वेगवेगळे होते. इतर गटापेक्षा भिन्न असलेला कोणताही गट किंवा व्यक्ती तांत्रिकदृष्ट्या विधर्मी किंवा खोटे शिकवणारी व्यक्ती मानली जात असे. प्रेषितांची कृत्ये 24वा अध्याय 14 वचन मध्ये ख्रिश्चनांना यहुदी लोक पाखंडी म्हणतात. मध्ययुगीन काळातील विधर्मी हे केवळ विधर्मी होते, कारण ते कॅथोलिक चर्चच्या शिकवणीशी असहमत होते. ते बायबलबाह्य शिकवणी धारण करत होते म्हणून नव्हे. स्पॅनिश इन्क्विजिशनने 14,000हून अधिक लोकांना फाशी दिली. त्यापैकी अनेकांना केवळ बायबलची प्रत असल्यामुळेच फाशी देण्यात आली. अशा प्रकारे बायबलनुसार बोलायचे तर मध्ययुगात पाखंडी मतांवर आधारित ही प्रस्थापित मंडळी होती. बायबलसंबंधी ख्रिस्ती धर्म खोट्या शिकवणीबद्दल किंवा पाखंडी मतांबद्दल काय म्हणतो? 2 पेत्र 2 अध्याय 1 वचन म्हणतो, जसे त्यांच्यामध्ये खोटे संदेष्टे होते, त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये खोटे शिक्षकही असतील.
जे गुप्तपणे विनाशकारी पाखंडी विचार मांडतील आणि ज्याने त्यांना विकत घेतले आहे त्या स्वामीला नाकारतील. या वचनावरून आपण पाहतो की खोटी शिकवण म्हणजे जी येशूची शिकवण नाकारते. 1 कोरिंथ 11:19 मध्ये पॉल मंडळीला त्यांच्यामधून खोट्या शिक्षकांना काढून टाकण्याचा सल्ला देतो, जे शिक्षक शरीरात फूट पाडतात. खोटी शिकवण म्हणजे देवाने दिलेल्या शिकवणींना नकार देणे आणि खोट्या शिकवणीमुळे मंडळी मध्ये फूट पडते. खोटी शिकवण धोकादायक आणि विध्वंसक आहे आणि पवित्र शास्त्रात त्याविरुद्ध चेतावणी दिली आहे. उदाहरणार्थ 1 योहान 4:1-6, 1 तिमोथेय 1:3-6, 2 तिमोथेय 1:13-14, यहुदा 1. बायबल पाखंडी किंवा खोट्या शिकवणींना कसे हाताळते. ती 3:10 म्हणते, काही वेळा ढोंगी उपदेश केल्यावर त्याच्यापासून दूर राहा. जेव्हा मंडळीमधील कोणीतरी बायबल शिकवण्यापासून दूर जाते तेव्हा योग्य प्रतिसाद म्हणजे प्रथम त्याला सुधारण्याचा प्रयत्न करणे. परंतु जर त्याने 2 शब्द ऐकून नकार दिला तर एखाद्याने त्याच्यापासून दूर राहावे. याचा अर्थ त्याचा बहिष्कार आहे. ख्रिस्ताचे सत्य विश्वासणाऱ्यांना एकत्र करेल. योहान 17:23-22 आणि 23. परंतु खोटी शिकवण त्याच्या स्वभावानुसार सत्यासह शांततेत एकत्र राहू शकत नाही. अर्थात मंडळीमधील प्रत्येक मतभेद ही खोटी शिकवण नाही. भिन्न विचारसरणी असण्यात काहीच गैर नाही, पण जेव्हा ती विचारसरणी दुभंगणारी असते किंवा बायबलच्या शिकवणीकडे स्पष्टपणे दुर्लक्ष करते तेव्हा ती खोटी शिकवण बनते. प्रेषित स्वतः अनेक वेळा असहमत होते. प्रेषितांची कृत्ये 15:36-41 पहा. आणि एकदा पेत्राला न्यायनिवाडा आणि कायदेशीर वर्तनासाठी फटकारले गेले होते. गलती 2:11-14. परंतु परमेश्वराची स्तुती करा नम्रता आणि सत्याच्या देवाला अधीन राहून. प्रेषितांनी त्यांच्या मतभेदांमध्येही कार्य केले आणि आमच्यासाठी एक उदाहरण ठेवले. खोट्या शिकवणीपासून आपण कसे सावध राहू शकतो. फिलिप्पी 2:2 आणि 3. हा एक चांगला प्रारंभ बिंदू आहे. माझा हा आनंद समविचारी होऊन समान प्रेम, समान मन ठेवून पूर्ण करा. वैर किंवा फुशारकीने काहीही करू नका, परंतु नम्रतेने इतरांना स्वतःपेक्षा चांगले समजा. जसजसे आपण स्वतःला देवाच्या वचनाच्या अधिकाराच्या अधीन करू आणि एकमेकांशी प्रेम आणि आदराने वागू तसतसे विभाजन आणि खोट्या शिकवणी कमी होतील. आमेन.